मौजे तरंगफळ तालुका माळशिरस येथील वन विभागाच्या अखत्यारीत असणाऱ्या गट क्रमांक 69 मधील 83 हेक्टर 85 आर जमिनीतील 69 पैकी गटातील 13 हेक्टर 84 आर जमिनीमध्ये काही लोकांनी अंदाजे सन 2010 पूर्वीपासून अतिक्रमण केलेले आहे. या जमिनीत पूर्वी असलेली झाडे तोडून जमीन लेवल करण्यासाठी पोकलेन मशीनच्या सहाय्याने अवैधरित्या उत्खनन करण्यात आले व निघालेला मुरुमही विकण्यात आला आहे. अंदाजे 34 एकर जमिनीत नियमितपणे ऊस, केळी, ज्वारी, बाजरी, मका व इतर पिके घेतली जातात. याबाबत या क्षेत्राच्या शेजारील शेतकऱ्यांनी वेळोवेळी वन विभाग, तहसीलदार, प्रांताधिकारी, जिल्हाधिकारी व सोलापूर येथील वरिष्ठ वन अधिकारी यांच्याशी अर्जाद्वारे अतिक्रमण काढण्याची मागणी केली. महसूल विभागाने सदरची जमीन वन विभागाची आहे, 7/12 सदरी राखीव वन असा उल्लेख आहे. त्यामुळे ज्याची मालकी त्याने अतिक्रमण काढावे व जमीन आपल्या ताब्यात घ्यावी असे पत्र तक्रारदाराला दिले आहे. तर वन विभागाचे अधिकारी 7/12 आमचे नाव असले तरी सदरची जमीन महसूल विभागाने अतिक्रमण काढून आमच्या ताब्यात दिलेली नाही असे म्हणून आपली जबाबदारी झटकत आहेत. 2014 पासून या परिसरातील शेतकरी हे अतिक्रमण काढले जावे म्हणून महसूल वन विभागाच्या दारात फेऱ्या मारत आहेत. यापूर्वी 2021 साली वन परिमंडळ अधिकारी माळशिरस, वनरक्षक इस्लामपूर, वनमजूर तरंगफळ यांनी जागेवर येऊन पाहणी केली. त्यामध्ये त्यांना अतिक्रमण केलेले आढळून आले. त्यानुसार त्यांनी सदर क्षेत्रामध्ये विविध पिके, विहीर, पाईपलाईन, वीट बांधकामाचे घर, छपराची 2 घरे, पत्र्याची 2 घरे दिसत असल्याचे त्यांच्या अहवालात नमूद केले होते. पण त्यानंतरही हे प्रकरण तसेच दाबून ठेवण्यात आले आहे. हे अतिक्रमण काढण्यासाठी महाकू भगवान साळवे, सतीश बापू तरंगे, देवीदास दादा तरंगे, विशाल बाबुराव काळे व आनंदादाजी तरंगे वन विभागाकडे 2014 पासून पाठपुरावा करत आहेत. पण निर्डावलेले अधिकारी त्यांना दाद देत नाहीत. त्यांनी मागणी केली आहे की सदरच्या वन विभागाच्या जमिनीत अतिक्रमण केलेल्या व्यक्तीने आज अखेर लाखो रुपयांचा मुरुम उत्खनन करून विकलेला आहे. त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंगही पुरावे उपलब्ध आहेत. त्याचबरोबर सन 2010 पासून या जमिनीमध्ये विविध पिके घेण्यात आली आहेत. तेव्हा तत्कालीन अधिकारी, विद्यमान अधिकारी व अतिक्रमणदार यांच्यावरती फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करावेत. वर्षाला एकरी 1 लाख रुपये उत्पन्न गृहीत धरून 34 एकरांचे वर्षाला 34 लाख असे सुमारे 15 वर्षाचे 5,10,00,000 रुपये रक्कम यांची संपत्ती विकून वसूल करावेत. संबंधित अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी करावी, त्यांच्या संपत्तीची चौकशी करावी, निवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांची पेन्शन थांबवावी, विद्यमान अधिकाऱ्यांना निलंबित करावे. अन्यथा आम्ही वरील शेतकरी, प्रांताधिकारी माळशिरस व माळशिरस वन विभागाच्या कार्यालयासमोर आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. सदर जमिनीतील अतिक्रमणाबाबत माळशिरसचे वन परिक्षेत्र अधिकारी राजकुमार आटोळे यांच्याशी चर्चा केली असता ते म्हणाले, पूर्वी ही जमीन महसूल विभागाकडे होती. या जमिनीचे नंतर वाटप झालेले आहे. वाटपामध्ये ही जमीन वन विभागाला देण्यात आली. पण त्या काळी जमीन देताना त्यातील अतिक्रमण काढून देण्यात आलेले नाही. नुसता 7/12 आमच्या नावावर असून उपयोग नाही. 69 हा एकच गट नाही. या गटातील बहुतांश जमीन एका बाजूला तर अतिक्रमण झालेला 69 पैकी गट हा दुसऱ्या बाजूला असल्यामुळे अडचण निर्माण झालेली आहे. अतिक्रमण काढून त्या जमिनीचा ताबा आम्हाला द्यायला हवा होता. तो देण्यात न आल्यामुळे पूर्वीचा जमीन कसणारा मालक अद्यापही ती जमीन कसत आहे. त्या जमिनीचा ताबा मिळवण्यासाठीची कार्यवाही आमच्या कार्यालयाकडून सुरू आहे. लवकरच सदरच्या जमिनीचा ताबा आमच्याकडे येईल. सदरच्या 34 एकर जमिनीतील अतिक्रमण महसूल विभागाने काढून द्यायचे की वन विभागाने काढायचे या घोळामध्ये ही जमीन तिसराच व्यक्ती वहिवाटून खात आहे. कोणतेही कार्यालय त्या जमिनीचा निर्णय लावायला तयार नाही. तसे पाहिले तर कोणतेही सरकारी कार्यालय आपली फुटभर जमीन कोणालाही सोडत नाही. येथे मात्र मामला निराळा आहे. डोळ्यादेखत सरकारी जमिनीतील पिके घेतली जात आहेत.
विहीर, घर, पाईपलाईन केली जाते, मुरुम काढून विकला जातोय. शेजारचे शेतकरी तक्रार करून दमले, पण कोणताही अधिकारी हे अतिक्रमण काढत नाही. जर ही जमीन महसूल किंवा वन विभागाची नसेल, तिचा कोणी वाली वारसदार नसेल, जर एक खाजगी व्यक्ती ही जमीन वर्षानुवर्षे वहिवाटत असेल, त्याच्यावर कोणतेही सरकारी कार्यालय कारवाई करत नसेल आणि आम्ही केलेल्या अतिक्रमणाच्या तक्रारीची दखल कोणतेही सरकारी कार्यालय घेत नसेल, तर आम्हीही शेजारचे बांधकरी शेतकरी या जमिनीत अतिक्रमण करतो, जमीन वहिवाटायला घेतो, असा पवित्रा आता तक्रारदार शेतकऱ्यांनीच घेतला आहे. दादा तरंगे, मुक्काम पोस्ट तरंगपूर, तालुका माहेश्वरी, जिल्हा सोलापूर. माझ्या निदर्शनास 2010 पासून असे जे आले की इथं 69चे 2 गट आहेत. त्या 2 गटामध्ये एका गटामध्ये महादेव शंकर तरंगे व त्याचा पूर्ण परिवार यांनी अतिक्रमण केलेलं असं माझ्या निदर्शनास आलेलं आहे. प्रत्येक माहेश्रस वन विभाग असेल किंवा सोलापूर वन विभाग असेल यांना मी वेळोवेळी फोनवरती तक्रारी किंवा लेखी तक्रारी दिल्या होत्या, तर त्यांनी कुठलीही दखल घेतलेली नाही. तर माझ्या हातामध्ये आता चालूला 69 7/12 आहे. हा 7/12 आहे. त्या 7/12 पूर्ण राखीव वन असा पूर्ण उल्लेख आहे. कुठं आहे नेमकं ते फॉरेस्ट? तरंगफळ गटामध्ये आहे. हे जे पाठीमागे दिसतंय ते 69चे दुसरा तुकडा आहे आणि एक तुकडा 13 हेक्टरचा. ही 13 हेक्टरचा हा तुकडा आहे अंदाजे. आणि उर्वरित कुठं आहे? क्षेत्र तिकडे आहे. 83 हेक्टर मध्ये राहिलेलं क्षेत्र त्या साईडला आहे. इकडे नेमकं कुठं आहे? पाठीमाग उडान वाटणे केळ वगैरे दिसते पाठीमागच्या साईडला आहे. आणि वारंवार तक्रारी देऊन कुठंतरी अधिकाऱ्यांचं थोडंसं उल्लंघन होऊन की दबल्या जाते. आम्हाला तोंडी म्हणते ते आमचा क्षेत्र आम्ही घेतो, झालं 2 महिने थांबा, घेतो म्हणून आश्वासन देते, महिना 2 महिने थांबा. बाकी कसं होतंय, आम्हाला जाय यायला इथनं जेवढं आहे तेवढी ही झाडं तोडून वृक्ष तोडून मुरुम उत्खनन केलंय ह्यानी. म्हणजे पैशासाठी या अधिकाऱ्यांनी काहीही केलं. म्हणजे ही जवळजवळ 13 हेक्टर 84 का काय क्षेत्र पूर्ण विकल्याच गेले या अधिकाऱ्यांनी. कधीपासून वहिवाट केली जाते वन विभागाच्या आधीपासून चालू आहे, पण 10 पासून चांगलं खसते ती थोडं करत खसत पूर्ण ताबा घेतला त्या गटावर. जवळजवळ सगळं क्षेत्र ताब्यात घेतलं. 13 वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी हे क्षेत्र वहिवाटलंय का खाजगी व्यक्तीने वहिवाटलंय? खाजगी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी धरून ते तोंडी सांगते ना आम्ही हप्ता वगैरे देतोय, त्याचा अधिकाऱ्याने हप्ता वगैरे चालू आहे म्हणून असं स्पष्ट अधिकाऱ्यांना जर आपण तक्रार द्यायला गेलो तर त्यांचं स्पष्ट मत आहे की आम्ही ह्या महिन्या 1.5 महिन्यात ती ताब्यात घेणार आहे, तुम्ही आमचंच आहे. आणि राजू आठवले साहेब असेल, त्याच्या आधी दयानंद कोकरे होतं, त्याच्या आधी शेख होतं, परत ते पाटील म्हणून एक DF साहेब होतं, आता कोण सिंग का कोण आले त्यांना आम्ही जाऊन पत्र स्वतः दिलंय, कलेक्टरला एक पत्र दिलंय. आता ह्या क्षेत्रामध्ये जे ऊसाचं पीक दिसतंय हे सीझनला कुठल्या कारखान्याला जाते माहिती आहे का? जातोय, सदाशिवनगरला जातोय, राजेवाडीला जातोय. बरं, आणि याचं बिल कोणाच्या नावावर निघतंय? महादेव शंकर तरंगेच्या नावे निघतंय. महादेव शंकर तरंगे कुठं राहतात? त्या फॉरेस्टला चिटकून त्याचा एक 97 गट आहे, त्या गटात राहतो तो. बरं, म्हणजे ही फॉरेस्टची जमीन आणि त्यांची खाजगी जमीन बांधायला. आणि मी 28/7/2021 एक तक्रार केली होती हॅलो फॉरेस्ट 1926 त्याचा माझ्या हातात पंचनामा आहे. तर त्यांच्या अधिकाऱ्याला इथं पंचनामा केला, 2 साक्षीदाराच्या सह्या घेतल्या आणि त्यांनी असं सांगितलं की ह्या पंचनाम्यात असं म्हटलंय की ही जमीन पूर्ण आमची आहे, ही पूर्ण अतिक्रमण आहे. आमची म्हणजे कोणाची? वन विभागाची जमीन आहे. तर याच्यावरती आम्ही योग्य ती कारवाई करू आणि तातडीने कारवाई करू. किती तारखेला केलेलं आहे? 28/7/2000 रोजी 2021 रोजी. बर, मग आता जवळजवळ 5 वर्ष झाली. 5 वर्ष. ह्या 5 वर्षात काय झालं का त्याच्यावर? कुठलीही कारवाई झाली नाही. म्हणजे कारवाई तर झालीच नाही, पण ह्यातला मुरुम काढून न्याला जातोय. राजू आठवले साहेब रेंज ऑफिसर, त्याला हा मुद्दा आम्ही बोललोय, ती म्हणजे कारवाई करणार आहे, झाले आता ती काय तरी सर कारवाई करून घेतो. माहितीचा अधिकार टाकला का तुम्ही? ही जी गट नंबर ही जी क्षेत्र आहे ही झंजेवाडी खोडू शिव तरंगफळचं क्षेत्र आहे. शेतला पंचनामा करायला सोडते ती जी राखीव वन आहे तर दुसरा गट नंबर 69 तिथे थोडं अतिक्रमण चालू आहे, तिथला पंचनामा जोडते. म्हणजे सगळी कागदाची उडवी त्यांची. आणि मग ते कागदासाठी ह्या क्षेत्रातला पाहणी करायची, पंचनामा त्या क्षेत्रातला जोडायचा. तुम्ही शुअर आहे का? तुम्ही सगळेजण जे आता बोलताय ते तुम्ही खात्री आहे का तुम्हाला की हा वन विभागाचाच तुकडा आहे? पण बोलते आम्ही बोलतो एक शब्द नाही. तेव्हा ही पूर्ण 7/12 आहे. कागद आहे ते नकाशे आहेत, 2 गट आहेत हे नकाशात. 14चा फेरफार बोलतोय. ही फारफेर आहे, तेव्हा पंचनामा आहे, तहसीलदारची प्रांतची सगळ्याच्या ऑर्डर आहे त्या ताब्यात घ्या, कलेक्टरच्या
आता कलेक्टरला आता आमच्या चॅनलच्या बातमीवरून समजा वन विभागानं ह्या तुकड्याची चौकशी लावली आणि त्यावेळी तुम्हाला जर जबाबासाठी बोलवलं आणि ते जर चुकीचं निघालं तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते. कारवाईला आम्ही जबाबदार आहे आणि आम्हाला कुठेही महाराष्ट्रात बोलवू दे, आम्ही तिथं जाऊन स्वतः समक्ष जबाब देत आहे किंवा साक्ष देत आहे. आमच्याकडे पुरावा हा पूर्ण पुरावा कागद आहे. आहे सगळं, आम्ही काय पूर्ण कागदी बोलतोय, आम्हाला काय तोंडी बोलतो. तुम्ही किती सालापासून हे सगळे तक्रारी वगैरे करताय? सर 22/6/2025 रोजी 69 गटात राखीव फॉरेस्ट मध्ये JCB व टिपरनं आमच्याकडे पूर्ण व्हिडिओ आहेत पॉकलेनचं टिपरचं आणि ते फोटो आम्ही राजू आठवले साहेबांना किंवा त्यांचे जे सहकारी होते त्यांना पाठवलं होतं. ऑफिसला जाऊन त्याची तक्रार दिली होती. 1926 तक्रार केली, त्याचा येऊन इथे पंचनामा केला. त्यांनी पंचनामा केल्यानंतर त्याच्या कुठलीही कारवाई झालेली नाही. असं उत्खनन फाल्ट म्हणजे आमच्या निदर्शनाचा त्यांच्यावर कारवाई आज जर सांगा जे- तिथं बाबा झाडं लागली वृक्ष लागली तर आज ही होतं निसर्ग प्रेमी होते. आज हे जे तुम्ही बघा इकडे सर हे क्षेत्र थोडं वहिवटी खाली घेतलेलं नाही. आज कुठं तर वन विभागाने जमीन विकल्या गेलेली आहे. साधारण ही किती एकर आहे? 13.84 किती आहे की कागदपत्रानुसार तुम्हाला मी बोलतो सर 13 हेक्टर 84 का काय तर 83 आहे. हे आम्ही तोंडी बोलून उपयोग सगळ्यांचा आदेश घ्या. जे कारवाई करत नाहीत किंवा जे उपविभाग- ताब्यात घेत नाहीत 13 त्यांच्या हेक्टर 84 उपविभाग क्षेत्र. अभिलेखाच्या नुसार 13 हेक्टर 84 क्षेत्र आहे. हा म्हणजे आता तुमचं असं म्हणणं आहे की ज्यांनी ह्या वन विभागाच्या जमिनीमध्ये अतिक्रमण केलंय आणि सरासरी धरून त्याला 2010 सालापासून ते ह्यामध्ये उत्पन्न घेतात, तर त्यांच्यावरती कारवाई व्हावी. 2010 सालापासून सरासरी एक अंदाजे उत्पन्न गृहीत धरून त्यांच्याकडून ते वसूल करण्यात हो, यावं वसूल करावं. सरकारनं. वसूल यातून जे मुरुम त्यांच्या दगड माती झाडं जे यातून तोडून नेलेत त्याचा एक अंदाजे खर्च त्यांच्याकडून शासनानं वसूल करावा, त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करावी अशी तुमची मागणी आहे. आणि झाडांची लागवड व्हावी. आता जर पाऊस पडला तर ह्याच्या तातडीने झाडाची लागण व्हावी. आदेश काढला ज्यांनी जे काय ह्याच्यावर ताब्यात घेत नाहीत त्याच्यावर फौजदारी गुन्ह्याचा आदेश आहे. तहसीलदार कार्यालय माळशिरस आहे, तहसीलदार कलेक्टर साहेबांचा का नाही आदेश आहे की जर कुठला अधिकारी टाळाटाळ करत असेल तर त्याच्यावरती योग्य ती कारवाई करून ती फौजदारी गुन्हा दाखल करून ते ताब्यात घ्यावा अशी तहसीलदार साहेबांचा आदेश आहे. कुठल्या वर्षातला आहे ते आदेश? 2000 तहसीलदार आहे ना सांगतो इथं वर तारीख असेल 18/8/2015 अंदाजे 18/8/2015 म्हणजे 11 वर्ष झाली अजून कारवाई झालीच नाही. अधिकाऱ्यांनीच विकले गेले. म्हणजे हे आम्ही बोलतो का नाही सर, हे अंदाजे बोलतो की 2010 पासून नाही ना, पण 2010च्या मुरुम विकले नाही का नाही? तुम्हाला असं वाटतंय का ह्यातून जे काय उत्पन्न मिळत असेल वेगवेगळ्या पिकातनं ते इथलं ते तुम्ही मागाशी काय नाव घेतलं त्या व्यक्तीचं महादेव तरंगे आणि अधिकारी वर्ग मिळून वाटून खात्यात असं? कारण की जो ज्यावेळेस महादेव शंकर दारू पिऊन येतो किंवा अल्कोहोल जे असतं ड्रेन झाल्यानंतर ते बोलतो की आमचा पूर्ण साहेबाची हप्ता आहे, आम्ही पूर्ण साहेबाची ही देवाणघेवा करू आमचं चाललंय, तुम्ही आमचं काहीही वाकडं करू शकत नाही असं महादेव शंकरच्या तोंडने आम्ही स्वतः ऐकलंय. आमच्याकडे ते पुरावा बी होतं, पण काय गोष्टी त्यांनी आमच्या सहमत करून ते आमच्यापासून पुरावा नष्ट म्हणजे केले. साधारणतः वन विभागाची 30 ते 34 एकर जमीन खासगी व्यक्ती वहिवाट म्हणजे त्यांना आणि दमदाटीशाहीवर वाय वाटतोय. म्हणजे आता वन आणि साहेबांच्या हाताखाली घेऊन. आसपासचे जे तुम्ही शेतकरी आहे ते तुम्हाला त्रास देतात. त्रास देतात. वाटेला पूर्ण त्यां- आमच्याकडे पूर्ण व्हिडिओ आहे, रस्त्याचा व्हिडिओ आहे, आमच्यात जाण्या येण्याचा पाऊल रस्त्याचा व्हिडिओ आहे. त्यांनी काठ्या पूर्ण घेऊन आलेले ना गाव, कुऱ्हाडी काट्या घेऊन आम्हाला मारायला किंवा आमच्याकडे चुकीच्या पद्धतीने NC दाखल करणे किंवा FIR दाखल करणे हे अधिकाऱ्याला दाबायसाठी हाताशी अधिकाऱ्यांनी धरून सांगणं करतात. यांच्या विंशी दाखल करा काय करा म्हणजे थांबतेली. हे दाबण्यासाठी हे आम्ही पुढे काय तर हालचाल करून म्हणून आम्हाला वेगवेगळे गुन्हा दाखल कर कुठं केलेत काय- का? केलेत हा, का? केलेत की आता मागच्या एक 15 दिवसाखाली गुन्हा आता दाखल आमच्याकडे केला. त्याची नाही तर आमच्याकडे ती कागदपत्र पाहिजे गुन्हा दाखल केले. माळशिरस खोटे पोलीस गुन्हे दाखल करणे दाखल करणे.